नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात खरं तर आता कोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्रानं मान्यता दिली. अर्थातच कोरोनाच्या या लढाईवर मात करण्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. मात्र प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे. तर सरांशी आपण सविस्तर बोलणार आहोत. या चर्चेपूर्वी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, कारण राज्यात कोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्रानं जी मान्यता दिली आहे ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आणि या थेरपीच्या सहाय्यानं रुग्णावर उपचार केले जाणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. शिवाय वेळ आणि किटची बचत करणारी पूल टेस्टिंगला सुद्धा मान्यता देण्यात आलेली असून धारावी सारख्या हॉटस्पॉटवर या पूल टेस्टिंगचा मोठा फायदा होणार आहे. तर जालन्यात उभारण्यात आलेल्या 150 खाटांच्या स्वतंत्र कोविड-19 हॉस्पिटलचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेस ते बोलत होते. डॉक्टर हर्षवर्धनजी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याबरोबरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जी संवाद झाला त्यामध्ये आमचा मागच्या आठवड्यापासून सातत्याने आग्रह होता की प्लाझ्मा मान्यता द्या. तर त्यांनी निश्चित प्रकारे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये सुद्धा आता त्यांचा आग्रह आहे की आपण प्लाझ्मा थेरपीचा वापर जरूर करावा. काही ठिकाणी त्याचा यशोगाथा सुद्धा आलेल्या आहेत. ICMRच्या माध्यमातून त्या यशोगाथा सर्व देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कळवल्या जातील. तर आपण पाहिलं, या प्लाझ्मा थेरपीमुळे खरं तर वेळेची आणि किटची बचत होणार आहे. मात्र प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? तर हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे आज आपल्यासोबत आहे. डॉक्टर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि संपूर्ण जगावर आज कोरोनानं जे थैमान घातलेलं आहे यावर मात कशी करायची अनेक प्रयत्न जगभरामध्ये सुरू आहेत. त्यातच आता आपल्या राज्यात खरं तर ज्याला मान्यता मिळाली आहे ती म्हणजे प्लाझ्मा थेरपी. तर सगळ्यात आधी हाच प्रश्न आहे की प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय आणि ही कोणती नवीन थेरपी आहे का? सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? धन्यवाद मनाली. आता आवाज येतोय तुझा? तर मी तेच म्हटलं की आज खरं तर जगामध्ये कोरोनानं थैमान घातलेलं असताना अनेक चाचण्या सुरू आहेत, अनेक परीक्षणं केली जात आहेत. आता सगळ्यात राज्यात दिलासादायक बातमी आली ती म्हणजे अर्थात प्लाझ्मा थेरपीविषयी. तर प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? कारण कोरोनाच्या भीतीखाली संपूर्ण जग आहे, संपूर्ण जग या कोरोनाच्या सावटाखाली असताना ही प्लाझ्मा थेरपी यासाठी कशा पद्धतीनं कार्यरत असणार? तर ही थेरपी कोणती नवीन थेरपी आहे का, याविषयी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मनाली, सर्वप्रथम मी IBN लोकमतचं अभिनंदन करतो की हा एक महत्वाचा विषय चर्चेसाठी तुम्ही घेतला आहे. प्लाझ्मा थेरपी हे काही नवीन नाही आहे. प्लाझ्मा हा एक रक्ताचाच घटक असतो ज्याला आपण लिक्विड पोर्शन ऑफ द ब्लड म्हणतो. बाकी तुम्हाला माहिती आहे की लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात. प्लाझ्मा आपण बऱ्याच ब्लिडिंग डिसऑर्डर्स मध्ये नक्कीच वापरतो, त्याच्या कोॲग्युलेशन डिसऑर्डर्स असतो तिथे आम्ही प्लाझ्मा वापरतो. पण कोविड पेशंट्स मध्ये कोविड-19 जे पेशंट आपण म्हणतो याचा वेगळ्या प्रकारे उपयोग होतो. हा प्लाझ्मा जे कोविडचे पेशंट असतात व पूर्ण बरे झालेले असतात त्यांच्यापासून हा कलेक्ट केला जातो. म्हणूनच त्याला कॉन्व्हलसंट प्लाझ्मा थेरपी म्हणतात. याचा असा उद्देश आहे की असे पेशंट जे आता डोनर म्हणून येतात त्यांच्या त्या कोरोना व्हायरसच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. अँटीबॉडीज म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन असतं आणि त्यांच्या रक्तात ते असतात. व हा प्लाझ्मा ज्याच्यात ज्या अँटीबॉडीज असतात, जेव्हा आपण कोविड-19च्या सिरियस पेशंट्सला देतो तेव्हा त्यांच्यात आम्ही ज्याला म्हणतो ना क्लिनिकली खूप सुधारणा आढळून येते. सो हा महत्वाचा उद्देश आहे की हा प्लाझ्मा थेरपीचा. मग कोविड-19 जे पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत, त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी कशा पद्धतीनं कार्यरत असते, म्हणजे कशा पद्धतीनं ही थेरपी केली जाते? याच्यासाठी ना बेसिकली हे जे पेशंट्स रिकव्हर होतात पूर्णपणे त्यासाठी ICMRच्या गाईडलाईन्स आहे व्यवस्थित. आता रिसेंटलीच ICMRने पब्लिश केल्या होत्या
त्याच्याप्रमाणे कोविड-19चे जे पेशंट्स रिकव्हर होतील, त्याच्यानंतर त्यांची लास्ट टेस्ट आपण ज्याला RT-PCR म्हणतो, म्हणजे एक मॉलिक्युलर टेस्ट आहे. ती जेव्हा निगेटिव्ह होते आणि त्याच्यानंतर जर 28 दिवस तो पूर्णपणे सिम्प्टम फ्री असेल किंवा कमीत कमी 14 दिवसानंतर जेव्हा 2 RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असतील आणि त्या 2 टेस्टमध्ये सुद्धा कमीत कमी 24 तासांची गॅप पाहिजे. असे पेशंट्स आपण डोनर म्हणून घेऊ शकतो. कारण की यांच्यात अँटीबॉडीज असतात. खरं तर यांच्यात अँटीबॉडी टायटर करायला पाहिजे, ज्या किट सध्या रेडीली अवेलेबल नाहीये भारतामध्ये. अँटीबॉडी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी रॅपिड किट्स नक्कीच अवेलेबल आहे. तर असे हे जे पेशंट आहे त्यांनाच आपण डोनर म्हणून घेऊ शकतो. जसं आपण म्हणतो ना, रक्तदानाचे जे काही निकष असतात डोनर्सचे, ते यांना लागू होतात. आणि यांच्या पण आपण सगळ्या HIV, HPV, हेपॅटायटिस C व्हायरस, मलेरिया सगळ्या टेस्ट केल्या जातात. जिथे मी याच लॅब मुद्द्याकडे फॅसिलिटी येणार आहे. होते की ही प्लाझ्मा थेरपी याच्या आधी कोणत्या आजारावर केली जात होती का, करण्यात येते का? ऍक्च्युअली ना, ही यशस्वीपणे आपण आधीचे जे पॅन्डेमिक होते, ज्याला आपण सार्स म्हणतो, मर्स, H1N1, इबोला, इथे यशस्वीरित्या वापरल्या गेलेली आहे. अच्छा. पण कोविड-19 जे पेशंट्स आहेत त्यांना जसं आता तुम्ही म्हणालात की त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी जी आहे, जसं आत्ता आम्ही न्यूजमध्ये इव्हन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या थेरपीमुळे वेळेची आणि किटची बचत होणार आहे. ती नेमकी कशी? वेळेची बचत असं नाही म्हणू शकत मी, पण नक्कीच पेशंटला फायदा खूप होतो. जे सिरियस पेशंट्स असतात, जे व्हेंटिलेटरवर असतात, म्हणजे पर्टिक्युलरली हे पेशंट जे आपण ज्यांना म्हणतो थोडे एजेड असतात, 65च्या पलीकडे, ज्यांना अनकंट्रोल डायबिटीस असतो, हायपरटेन्शन असतो, असे जे पेशंट असतात ज्यांच्यात या व्हायरसमुळे जास्त त्रास होऊ शकतो, त्यांना ही थेरपी नक्कीच कामात येते. पण आणि याचा सर अर्थ असा नाही की ही थेरपी प्रत्येक पेशंटला द्यायला पाहिजे. अच्छा. सर, पण आता खरं तर आणखी एक सगळ्यात मोठी समस्या जी जाणवतीये, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याविषयी त्यांच्या फेसबुक लाईव्हद्वारे ते जनतेला आवाहन करतात, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं रक्ताचा पुरवठा जो आहे तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीसाठी जसं आता तुम्ही म्हणालात की एकतर डोनेट करावं लागणार आहे, तर मग कोण कोण डोनेट करू शकतं, त्याच्यासाठी काही वेगळा क्रायटेरिया आहे का? मी जसं म्हटलं, रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी हे 2 वेगळे विषय आहेत. रक्तदान करण्यासाठी आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांनी जे अपील केलं, ते रक्ताचा तुटवडा होऊ नये. जे बाकी सगळ्या पेशंटला नॉर्मली, जसं थॅलेसेमियाचे पेशंट्स आहे, त्यांना नियमितपणे रक्तपुरवठा लागतो, तर त्यांच्यासाठी रक्तासाठी आपल्याला डोनेट करायचं आहे. प्लाझ्मा थेरपी ही फक्त जे कोविड-19 पेशंट्स होते आणि जे पूर्ण रिकव्हर झाले आहे तेच डोनर म्हणून आपण घेतो. नॉर्मल हेल्दी डोनर्स नाही. म्हणजे जे रिकव्हर झालेले आहे आणि ज्यांच्यात अँटीबॉडीज आहे त्याच पेशंटला आपण 28 दिवसानंतर डोनर म्हणून घेतो. मात्र मग ही थेरपी कोविड-19च्या सगळ्या पेशंट्सवर आपण करू शकत नाही का? जसं मी म्हटलं की कोविड-19चे जे सगळे पेशंट असतात, जसं आपल्याला माहित आहे की 80 ते 85% पेशंट्सना माइल्ड डिसीज म्हणतो आपण त्याला, सिव्हिअर डिसीज नसतो. ही थेरपी आपण फक्त जे सिरियसली आजारी आहे, जे सिरियस आहे, सिव्हिअर डिसीज आहे किंवा व्हेंटिलेटर पेशंट आहे, त्यांच्यामध्ये ही वापरल्या जाते. आणि असे कोणते खरं तर टेस्ट आहेत की ज्या बिफोर डोनेशन आपण ज्याला म्हणतो करू शकू? बिफोर डोनेशन, जसं आम्ही आत्ता मगाशी मी म्हटलं तसं, आपण या पेशंट जे रिकव्हर झाले आहे ना, त्यांना 28 दिवसानंतर आपण बोलवतो. त्यांच्या आपण RT-PCR जे टेस्ट असते ती करतो. नंतर ते जर डोनेशनसाठी फिट असतील, म्हणजे ज्यांचं हिमोग्लोबिन 12.5च्या जास्त असेल, 12.5 पेक्षा, आणि बाकी सगळे क्रायटेरिया जर फिट होत असतील, तर आपण त्यांना एका मशीनवर घेतो, ज्याला आम्ही सेल सेपरेटर म्हणतो. ती टेक्नॉलॉजी आहे, त्याला आपण अफेरेसिस टेक्नॉलॉजी म्हणतो. याच्यात काय असतं की त्या डोनर पासून आपण फक्त प्लाझ्मा कलेक्ट करतो. त्यांचे रेड सेल, व्हाईट सेल वगैरे आपण कलेक्ट करत नाही. साधारण आपण 500 मिलीलिटर प्लाझ्मा आपण कलेक्ट करू शकतो एका सेटिंग मध्ये.
आणि मी हे सांगू इच्छितो की त्या डोनरला हम्म. याच्यामुळे बिलकुलच त्रास होत नाही. त्यांना ज्याला आपण म्हणतो देर इज नो हार्म टू द डोनर. ओके. हे जे सेट्स वापरल्या जातात हम्म. कलेक्ट करण्यासाठी ते पूर्णतः डिस्पोजेबल सेट असतात. म्हणजे डोनरच्या मनात जी भीती असते की आपल्याला याच्यापासून काही इन्फेक्शन होईल का या प्रोसिजर पासून, असं बिलकुलच नाही. त्याची शक्यता मी ज्याला म्हणतो ना आपण 0% शक्यता आहे. खरं तर याच मुद्द्याकडे वळायचं होतं कारण आता अनेकांच्या मनात या कोरोनामुळे कोविड-19मुळे भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती दूर अर्थात जे आजचा या क्षणाचे जे देवदूत आहेत, सगळे डॉक्टर्स आहेत तेच दूर करू शकतात. कारण अनेक गैरसमज सुद्धा पसरले जात आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की डोनेट करण्यासाठी सुद्धा लोक आता घाबरतायत की ते योग्य पद्धतीनं केलं जाईल की नाही. बरोबर. म्हणूनच मी परत रिअश्युअर करायला सांगतो की हे जे पेशंट्स आहे त्यांनी जरूर पुढे यावं आणि डोनेट करावं. याच्यापासून त्यांना काहीही इन्फेक्शन होणार नाही. ते जे पूर्णपणे करोनापासून बरे झालेले आहे ते बरेच राहतील, पण आपला प्लाझ्मा देऊन ते दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतील. सर, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेचच परततोय आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे. डॉक्टर आनंद सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि जसं आपण म्हणतो की प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय, तुम्ही हे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. मात्र आर देअर एनी चान्सेस ऑफ रिइन्फेक्शन? कारण ही कोविड-19 पेशंटवर जेव्हा प्लाझ्मा थेरपी केली जाते त्यानंतर पुन्हा ह्याचे काही साईड इफेक्ट्स ज्याला म्हणू शकतो ते होऊ शकतात का आणि रिइन्फेक्शन होऊ शकतं का? सगळ्या कोविड पेशंट जे रिकवर झाले आहे आणि जे आता त्यांची तब्येत चांगली आहे त्यांना रिएश्युअर करण्यासाठी सांगतोय की तुम्ही जेव्हा प्लाझ्मा डोनेट करता त्याचा तुमच्या प्रकृतीवर काहीही वाईट परिणाम होणार नाही. लोकांच्या मनात एक भीती असते की मी हा जर प्लाझ्मा डोनेट केला तर माझ्यातल्या अँटीबॉडीज कमी होतील आणि मला इन्फेक्शन होईल का. पण असं बिलकुलच होत नाही. तुमची प्रतिकारशक्ती थोडीही कमी होत नाही. तुम्ही जेव्हा प्लाझ्मा डोनेट करता या अँटीबॉडी जेव्हा डोनेट करता त्याचा चांगलाच परिणाम होतो. बॉडी आपलं जे इम्युन मेकॅनिझम जे असतं ते अजून अँटीबॉडीज प्रोड्यूस करतं. म्हणजे तुम्ही हे प्लाझ्मा दान केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोणताच त्रास होणार नाहीये. तुम्हाला परत ते रिइन्फेक्शन होणार नाही. दुसरा प्रश्न असतो की त्या ऍक्च्युअल प्रोसिजरमुळे काही त्रास होऊ शकतो का. तर मी परत रिअश्युअर करण्यासाठी सांगतोय की त्या प्रोसिजरमुळे तुम्हाला 1% चान्स नाही आहे की तुम्हाला काही कोविड किंवा दुसरं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होईल. हे अतिशय सेफ प्रोसिजर आहे. म्हणूनच तुम्ही पुढे यावं आणि डोनेट करावं. आनंद सर, जसं तुम्ही म्हणालात खरं तर प्लाझ्मा थेरपी ही नवी नाही आहे. मात्र आत्ता खरं तर राज्यामध्ये प्लाझ्मा थेरपी किंवा देशामध्ये नुकतीच याला जी मान्यता मिळालेली आहे कारण कोविड-19साठी आपण ही वापरात आणू शकतो. मात्र सगळ्या हॉस्पिटलमध्ये ही वापरता येईल का? ही थेरपी जी आहे ती सगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्याचा वापर होईल का? हा चांगला प्रश्न आहे. थोडंसं सांगितलं तर मी आता जगभरात आता ही थेरपी बऱ्याच ठिकाणी वापरल्या गेली आहे. तुम्हाला जसं माहिती आहे हा तसा नवीनच डिसीज आहे. त्यामुळे जे काही आपण ज्याला डेव्हलपमेंट म्हणतो या गेल्या 1-1.5 महिन्यातल्याच फक्त आहे. पण जगभरात बऱ्याच ठिकाणी वापरला गेलाय. भारतातही आता याचा उपयोग झालेला आहे. जसं मध्ये बातमी होती की दिल्लीत एका हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरून एका पेशंटला बरं केलं. ही फारच पॉझिटिव्ह आणि एन्करेजिंग न्यूज आहे. आणि तसंच सरकारने बऱ्याच राज्यांना हे लायसन्स दिलंय. महाराष्ट्रालाही याचं लायसन्स मिळालंय आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या संधीचं नक्कीच सोनं करेल. आणि ही थेरपी करणं सगळीकडे अशक्य नाहीये. ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे अफेरेसिस टेक्नॉलॉजी आहे, जिथे जिथे आम्ही प्लेटलेट्स कलेक्ट करतो अफेरेसिस टेक्नॉलॉजीने, त्या टेक्नॉलॉजीने आपण प्लाझ्मा कलेक्ट करणार. सो हे काही खूप वेगळं टेक्नॉलॉजी असं नाहीये. अनेक हॉस्पिटलजवळ याचा एक्सपर्टाईज आहे, याच्यासाठी लागणारं मशीन आहे. सो हे बरेच जण यूज करू शकतील. हिंदुजा हॉस्पिटलच्या बाबतीत म्हणायचं तर हिंदुजा हॉस्पिटल मी नेहमीच म्हणतो की आम्ही सायंटिफिक डेव्हलपमेंट किंवा रुग्णसेवेत कधीच मागे राहत नाही. आम्हाला नेसेसरी ज्या परमिशन्स लागतात त्या मिळाल्यानंतर
आम्ही नक्कीच हे प्लाझ्मा थेरपी लवकरच चालू करणार आहोत आणि बाकी हॉस्पिटल्सही हे करू शकतात. याच्यात खूप कठीण नाही आहे असं मला म्हणणं आहे. आनंद सर, पण ही थेरपी खर्चिक आहे का? कारण सध्या सगळ्यांसमोर हा एक मोठा प्रश्न भेडसावतोय. याच्यात अफेरेसिसचा जो काय खर्च असतो तोच आहे. ही काही खूप खर्चिक थेरपी नाही आहे. जेव्हा डोनर येतो तेव्हा त्याच्यापासून आपण जवळपास 500 ml कलेक्ट करतो प्लाझ्मा, हं, बरोबर? हं. आणि जो डोस असतो पेशंटला तो साधारण, म्हणजे आता हा काही फायनल मी म्हणू शकत नाही, पण साधारणतः लिटरेचर जे सांगतं, जे काही थोडासा एक्सपिरियन्स आहे गेल्या 1.5 महिन्याचा, की 200 ml प्लाझ्मा पेशंटला दिला जातो, जे सिरियसली आजारी आहेत त्यांना. आणि जर गरज पडली तर तो अजून 200 ml रिपीट करता येतो. तर असा खूप खर्चिक ट्रीटमेंट ही नक्कीच नाहीये. हं, कारण की हो. सरकार आता बऱ्याच टेस्ट फ्री करतंय. अँटीबॉडी टेस्ट, RT-PCR हे सगळीकडे अवेलेबल केलेलं आहे. सो ही काही खूप खर्चिक ट्रीटमेंट ही नक्कीच नाहीये. खरं तर आपण सगळ्या पेशंट्सना, सगळ्या नागरिकांना सर आवाहन कायम करतोय, की तुम्ही घरी राहा, स्वच्छता करा, हात स्वच्छ धुवत जा. ह्या सगळ्या सूचना वारंवार आपण देतोय. डॉक्टरांनी सुद्धा काय काळजी घ्यायला हवी जे आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आहेत? कारण अनेक मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईतलीच संख्या खूप जास्त आहे, ज्यांना कोविड-19ची लागण झाली आहे. काहींचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत. नाही, बरोबर आहे. जे सगळीकडे वारंवार जे अपील केलं जातं, की घरी राहा, हे फार फार महत्वाचं आहे. सोशल डिस्टन्सिंग अँड हँड वॉशिंग हे जे 2 मंत्र आहे कोरोनाशी फाईट करायला, ते सगळ्यांनीच वापरायला पाहिजे. डॉक्टर्स लोकं याच्या फोरफ्रंटवर आहे, सगळ्यांना ट्रीट करतात आहे, पण डॉक्टर्सही पूर्णपणे काळजी घेतात. ज्यांना आपण म्हणतो PPE किट्स, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट, त्या पूर्ण किट्स घालूनच पेशंटला ते हाताळतात, पेशंटला ट्रीट करतात. तर सर्व प्रकारे काळजी घेतल्या जाते आणि त्याप्रमाणेच पेशंट ट्रीट होतात. पण माझं खरोखर लोकांना अपील आहे, की तुम्ही मुद्दामून काही कारण नसताना रस्त्यावर यायची काहीही गरज नाहीये. सरकार सर्व सुविधा तुमच्या, ज्याला आपण डोअर स्टेप म्हणतोय, त्या आणतात आहे. तर प्लीज बाहेर निघू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि नक्कीच हात जरूर साबणाने, अल्कोहोल बेस्ड स्टरलायझेशन नसेल तर साबणाने वॉश करा, धुवा साहेब. आनंद सर, खरं तर आहे ना, जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये आपल्याला कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त दिसतीये. मृत्यूचं प्रमाण सुद्धा तिथे जास्त पाहायला मिळतंय. कारण याआधी आपण कुठल्या मेडिकल उपचारासाठी जायचं असेल तर सर्वप्रथम अमेरिका असं नाव पटकन घेतलं जात होतं. मात्र तिथेच हे रुग्ण आणि मृत्यूची संख्या अधिक आहे. मग इतक्या प्रगल्भ देशामध्ये जर ही संख्या वाढतीये तर आपल्या देशाने काय खबरदारी घ्यायला हवी? एक वैद्यकीय क्षेत्रातनं तुम्ही काय सांगाल? आणि दुसरं म्हणजे यावरची जी चाचणी आहे, कोरोनासाठी जी लस आहे, त्यावर विविध देशांमध्ये काम सुरू आहे. आपल्या देशाचं सुद्धा त्यावर प्रयत्न सुरू आहेत. तर साधारण या सगळ्या गोष्टीला किती अवधी लागतो? हो, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आपल्या देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मी जसं म्हटलं, जे सरकार म्हणतंय तेच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि हात धुवा. आणि जसं तुम्ही बरोबर म्हटलं, की अमेरिकेसारख्या देशात सुद्धा याचा इतका प्रादुर्भाव झालाय. आपल्या देशात जसं म्हणतो कंपॅरेटिव्हली हं, हं. तसं नंबर ऑफ केसेस कमी आहे आणि जी खूप चांगली साईन आहे, की याचा अर्थ आपण याच्यात बऱ्याच अंशी यशस्वी झालो आहे. पण जे म्हणतात ना, त्याचं पूर्ण समाधानी राहू नये, हेच प्रयत्न अजून पुष्कळ दिवस आपल्याला चालू ठेवायचे आहे, तरच आपण कोरोनावर मात करू शकू. आणि दुसरं तुम्ही म्हणताय त्या व्हॅक्सिनवर अगदी बरोबर आहे. सगळीकडे ट्रायल्स चालू आहेत. जसं आता मध्ये कालच मला वाटतं बातमी होती, की इंग्लंडमध्ये ट्रायल पुष्कळ पुढे गेली आहे. हं, ह्युमन बिंग्सवर म्हणजे माणसांवरही आता ती ट्रायल करतात आहे. ही फार चांगली न्यूज आहे. आणि मला वाटतं पुढच्या 3 ते 4 महिन्यात व्हॅक्सिन नक्कीच भारतात सुद्धा उपलब्ध होईल आहे. सो जेणेकरून आपल्याला भविष्यात कोरोनाचा प्रसार रोखता येईल आहे. अगदी खरं आहे सर. तुमच्याशी चर्चा केल्याबद्दल, तुम्ही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. जाता जाता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना काही आवाहन करू इच्छिता का? काय नेमकं त्यांना सांगाल? हो, नक्कीच. जसं म्हटलं मी आधी तसं प्लीज सोशल डिस्टन्सिंग ठेवा, हँड वॉश करा आणि जे कोरोना पेशंट्स आहेत, जे भाग्यवान पेशंट आहे, की जे आता पूर्णपणे बरे झाले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, की तुमच्यात आता अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यांनी जरूर पुढे यावं.
व प्लाझ्मा डोनेट करून दुसऱ्या सिरियस पेशंटचे प्राण वाचावे. कारण की दुसऱ्याचा प्राण वाचवणं याच्यापेक्षा जास्त आनंद तो काय. आणि तो चान्स और मौका तुमच्याजवळ आहे. आज तुम्ही ऑलरेडी करोनावर मात करून हिरो झाला आहात, पण आता हे प्लाझ्मा डोनेट करून दुसऱ्या पेशंटचे प्राण वाचवून तुम्ही नक्कीच सुपर हिरो बनू शकता. माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मनात कोणतीही शंका न ठेवता पुढे यावे आणि प्लाझ्मा डोनेट करावा. अगदी खरं आहे आनंद सर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि न्यूज 18 लोकमतकडनं सुद्धा तुम्हा सगळ्या वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स, नर्सना, सगळ्यांना आमच्याकडनं एक सॅल्यूट आहे. खरंच तुमचा अभिमान आहे, कारण आज इतक्या मोठ्या महाभीषण संकटाला सगळेजण सामोरे जात आहे. म्हणून धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. तर आपल्यासोबत होते हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि हेमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे. आणि या चर्चेनंतर वेळ झाली आज इथेच थांबण्याची. न्यूज 18 लोकमतमध्ये बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि पुन्हा एकदा आवाहन करतोय, घरी राहा, सुरक्षित राहा.